नवनाथ ग्रंथ कसा वाचावा, नियम, विधी आणि चमत्कारी अनुभव. जय नवनाथ, अलख निरंजन. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ ग्रंथ कसा वाचावा, कोणते नियम पाळावेत, कोणत्या काळात वाचावा, याचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे. ही माहिती केवळ विधीपुरती नाही आहे, तर ती आध्यात्मिक जागृतीची सुरुवात आहे. त्यातील पहिला आहे नवनाथ ग्रंथ म्हणजे काय. नवनाथ ग्रंथ हा नाथ संप्रदायाचा आध्यात्मिक खजिना आहे. तो आपल्याला 9 संतांवर आधारित आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालेंद्रनाथ, कानिफनाथ, घोगानाथ, चांगदेवनाथ, चौरंगीनाथ, नारायणनाथ, रेवणनाथ. हा ग्रंथ केवळ कथा सांगत नाही, तर मनुष्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवतो. अहंकार, दुःख, मोह आणि माया यावर विजय कसा मिळवायचा हे या ग्रंथामधून सांगितले जाते. 2 नंबर, नवनाथ ग्रंथ वाचण्याचे उद्देश काय. नवनाथ ग्रंथ वाचणे म्हणजे नाथांचा आशीर्वाद मिळवणे. हा ग्रंथ वाचण्यासाठी नाहीये, अनुभवण्यासाठी आहे. जो भक्त मनापासून वाचतो त्याचे जीवन बदलते. त्याला चैतन्य, मन शांती आणि दैवी मार्गदर्शन लाभते. त्याला काय लाभते? चैतन्य लाभते, मन शांती लाभते आणि दैवी मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी लाभू शकतं. 3 नंबर, वाचण्याची योग्य वेळ आणि ठिकाण. नवनाथ ग्रंथ वाचण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे पहाटे 4 ते 6 किंवा सायंकाळी सूर्यास्तानंतरची वेळ. ठिकाण स्वच्छ, पवित्र आणि शांत असावे. घरातील देवघरात किंवा नाथांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलित करून बसावे. समोर लिंबू, नारळ आणि भस्म ठेवले तर अधिक शुभ मानले जाते. महत्त्वाच्या गोष्टी. नवनाथ ग्रंथ वाचताना मन विचलित नको. मोबाईल, टीव्ही, बोलचालीपासून दूर राहा. फक्त नाथ या नावातच मन लावा. 4 नंबर, वाचन सुरू करण्यापूर्वीची प्रार्थना. प्रत्येक वाचनापूर्वी ही प्रार्थना मनोभावी म्हणा. अलख निरंजन आदेश. नवनाथ महाराज, माझे वाचक होऊ दे. माझ्या ओठातून तुमचे नाव निघू दे. माझ्या मनातील अज्ञान नष्ट होऊ देत. जय नवनाथा. यानंतर 3 वेळा जय नवनाथा महाराज की जय हो असा नाद करा. पण ग्रंथाचे वाचन सुरू करा. 5 नंबर, ग्रंथ वाचण्याची पद्धत. नवनाथ ग्रंथ 2 प्रकारे वाचतात. त्यातील पहिला आहे संपूर्ण पारायण पद्धत. सलग 9 दिवस वाचायचा असतो. प्रत्येक दिवस एक नाथावर आधारित अध्याय पूर्ण वाचावा. 9व्या दिवशी आरती आणि नाथ भोजन प्रसाद द्यावा. दुसरा आहे दैनिक वाचन पद्धत. दररोज थोडासा भाग वाचा. प्रत्येक वाचनानंतर अलख निरंजन उच्चार करा. महिनाभर एखादा पूर्ण ग्रंथ पूर्ण करण्याचा संकल्प ठेवाल. लक्षात ठेवा, वाचन करताना शब्द अडखळले तरी काही हरकत नाही. मनातील भावना आणि श्रद्धा खरी असावी, एवढेच पुरेसे आहे. 6 नंबर, नवनाथ ग्रंथ वाचताना पाळायचे नियम. नाथ संप्रदायामध्ये काही खास नियम सांगितले जातात. त्यातील पहिला आहे वाचनाच्या काळात सात्विक आहार घ्यावा. मांस, मच्छी पाळावे. कांदा, लसूण मध्ये मांस हे टाळला पाहिजेत. 2 नंबर आहे शुद्ध वस्त्र. शक्यतो भगवा किंवा पांढरा पोशाख परिधान करावा. 3 नंबर, ग्रंथावर हात न लावता पहिले नमस्कार करून उघडावे. 4 नंबर, वाचनादरम्यान राग, वाद आणि अपशब्द टाळावेत. 5 नंबर, वाचनानंतर आरती किंवा नवनाथ नामस्मरण करावे. 7 नंबर, वाचनाचे फायदे आणि चमत्कारी अनुभव. अनेक भक्त सांगतात की नवनाथ ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अप्रत्याशित बदल झाले. रोग बरे झाले, मन शांत झाले, संकटे दूर झाली. हा ग्रंथ जादू नाहीये, पण आध्यात्मिक शक्तीचा स्पर्श आहे. जो मनापासून वाचतो त्याचं मन नाथाच्या मार्गावर चालू लागतं. 8 नंबर, वाचन पूर्ण झाल्यानंतर काय करावे. ग्रंथ वाचन संपल्यानंतर नवनाथांची आरती करा. शक्य असेल तर लहान मुलांना, गरिबांना अन्नदान करा. जय नवनाथा असा नाद वाचनाच्या शेवटी करा. ग्रंथ नेहमी स्वच्छ कपड्यांनी गुंडाळून ठेवावा. असं केल्याने नवनाथांचा आशीर्वाद कायम राहतो. 9 नंबर, विशेष सूचना. स्त्रिया आणि नवनाथांना ग्रंथ. स्त्रिया देखील श्रद्धेने नवनाथ ग्रंथ वाचू शकतात, परंतु व्रत किंवा ऋतूच्या काळात वाचन टाळावे. त्यानंतर स्नान करून पुन्हा वाचन सुरू करावे. 10 नंबर, समारोपण. नवनाथांची आशीर्वाद. मित्रांनो, नवनाथ ग्रंथ वाचणे म्हणजे फक्त पान वाचणं नाही, स्वतःला आध्यात्मिक मार्गावर नेणं आहे. म्हणूनच रोज काही ओळी जरी वाचल्या तरी त्या
तुमचं आयुष्य बदलू शकतं। नाथ महाराजांची कृपा तुमच्यावरती राहू शकते। सर्वांनी मिळून म्हणूयात अलख निरंजन आदेश, जय नवनाथ महाराज की जय हो। तर या ठिकाणी मी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला की नवनाथ ग्रंथ लावल्यानंतरच्या काय काय प्रोसेस असतात किंवा नवनाथ ग्रंथ लावल्यानंतर तुम्ही काय करायचे, कशापासून काय काय केलं पाहिजे किंवा पारायण वाचताना काय काय गोष्टींच्या त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करायचं आहे। तर ह्या सर्व गोष्टी आहेत। नवनाथ पारायण कसं वाचावं, कशा प्रकारे वाचावं, कधी वाचावं, त्याची वेळ काय, टायमिंग काय, वार काय, किती दिवस वाचावे, नवनाथांचे पारायण करण्याचे 2 प्रकार पण मी त्या ठिकाणी सांगितले। दैनंदिन पण आहे, दररोज पण वाचू शकतात, कधीमध्ये पण वाचू शकतात, 1 महिनाभर पण वाचू शकतात आणि पूर्णपणे पारायण त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। मी सगळ्या प्रकारची माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे। तरी पण माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येतील। नवनाथाबद्दलची सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला की नवनाथ ग्रंथाचं वाचन कसं करावं किंवा नवनाथ ग्रंथ कसा वाचला पाहिजे किंवा त्याच्या आधी किंवा ग्रंथ आणल्यानंतर किंवा आधी काय काय प्रोसेस त्या ठिकाणी केली पाहिजे ही सर्व काही सांगितले। आणि स्त्रियांनी सुद्धा नवनाथ ग्रंथाचं वाचन कसं केलं पाहिजे याबद्दल पण सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे।